माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मैदाना मागच्या आठवड्यात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ माजवला होता। या दरम्यान शेतकऱ्यांचं इतकं जास्त नुकसान झालंय की ते भरून काढण्यासाठी पुढचे कमीत कमी 2 ते 3 वर्ष जाणार आहे। सरकार आपल्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते। देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेऊन आलेत, जेणेकरून केंद्राकडून लवकरात लवकर महाराष्ट्राला मदत मिळावी आणि ज्या शेतकऱ्यांचं जितकं नुकसान झालंय तितकं मनमोकळेपणानं राज्य सरकारला भरून काढता यावं। पण हे पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एका जटिल प्रक्रियेतून जावं लागतं। त्यासाठी थोडा वेळ लागतो। आता सरकार केंद्रात किंवा राज्यात कुठल्याही पक्षाची असो, एका दिवसात तुमच्यासाठी सरकारी व्यवस्था बदलत नसते। व्यवस्थेतून तुम्हाला जाणं भागत असतं। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुमच्या राज्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय हे संपूर्ण तपासल्यानंतर एक अहवाल तयार करावा लागतो आणि मग ते केंद्र सरकारला पाठवल्यानंतर केंद्र तुम्हाला पैसे देतं आणि ते पैसे महाराष्ट्रात येईपर्यंत राज्य सरकार आपल्या वतीने जितकं होईल तितकं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहे। हे देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं, पण तरीसुद्धा काही टोपीबाज लोक आहेत ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टामधून आपलं राजकारण करण्याची खाज असते आणि या टोपीबाजांमध्ये संजय राऊत सर्वात अग्रेसर भूमिकेत आहे। या लोकांचं असं तर्क आहे की केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर मग महाराष्ट्र सरकार जे शक्तिपीठ बनवते, ज्या सरकारद्वारे 86,000 कोटींचं बजेट देण्यात आलं आहे आणि त्यासोबतच नाशिकमध्ये जे कुंभ होणार आहे त्यासाठीही राज्य सरकारने 10 ते 12,000 कोटींचं बजेट दिलं आहे आणि हे सर्व पैसे वळवून शेतकऱ्यांना देण्यात यावे, त्यांची नुकसान भरपाई करावी आणि यासोबतच कर्जमाफीसुद्धा करण्यात यावी अशी या लोकांची मागणी आहे। किंवा नागपुरात संघ 100वी वर्षगाठ म्हणून जे भव्य दसरा मेळावा साजरा करतंय त्याला रद्द करून त्याचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान करण्यात यावे। या लोकांना यामुळेच मी टोपीबाज म्हणतो, कारण या टोपीबाजांचं काम फक्त एकच आहे की सामान्य लोकांना मूर्ख बनवायचं आणि त्यांच्या नुकसानातून आपलं राजकारण साधायचं। यांचे तर्क ऐकल्यानंतर सामान्य व्यक्तीला हे प्रश्न पडणं साहजिक आहे की शक्तिपीठ महामार्ग किंवा दसरा मेळावा आणि नाशिकचा कुंभमेळासुद्धा शेतकऱ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का? शेतकरीच नाही राहिले तर मग खाणार काय? पण सामान्य जनतेला हे टोपीबाज कधीच हे समजावून सांगणार नाहीत की हा जो पैसा या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये खर्च केला जातोय हे त्यांच्याच फायद्यासाठी केलं जातं। जसं आपण नाशिकच्या कुंभमेळ्याचं उदाहरण घेऊ शकतो। राज्य सरकार जे 10 ते 12,000 कोटी खर्च करते ते पंडितांना किंवा हिंदू मंदिरांचा उद्धार करण्यासाठी खर्च केले जात नाही आहेत। यातला बहुतांश भाग नाशिकमधले रोड्स आणि ज्या ठिकाणी हा मेळा होणार आहे त्या ठिकाणचा इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यासाठी किंवा त्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठी खर्च केला जाणार आहे आणि यातून फायदा नाशिकमधल्या स्थानिक मराठी माणसाला आणि व्यापारी वर्गाला होत असतो। यातून सरकार एक असं इकोसिस्टम तयार करते जेणेकरून समाजाचं सर्वांगीण विकास व्हावं। कुंभमेळा दिसायला हिंदूंसाठी उत्सव असू शकतो, पण सरकारसाठी हे एक शुद्ध व्यापार असतं। याचं उदाहरण म्हणून तुम्ही प्रयागराजमध्ये जे महाकुंभ झालं त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल। योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभासाठी फक्त 7,500 कोटी रुपये गुंतवले होते। राज्य सरकारने एवढेच पैसे लावून आणि यातलाही बहुतांश भाग फक्त प्रयागराजमध्ये सुखसुविधा बनवण्यासाठीच उपयोगात आणले गेले, जसं की सुरक्षा असेल किंवा हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर जसं की महामार्ग झाले, रोड झाले किंवा मग टेंट वगैरे लावायचं काम असेल ते झालं। 7,500 कोटी गुंतवून यूपी सरकारने या 3 लाख कोटी रुपये कमावले, म्हणजे 4,000% फायदा। आता तुम्हीच इथे साधा विचार करा, एवढे कमी पैसे गुंतवून कुठल्याही व्यापारामध्ये तुम्हाला इतके जास्त पैसे कमावता आले असते का जे योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाचा वापर करून कमावून दाखवले? आणि या आकडेवारीत आपण स्थानिक व्यापाऱ्यांना किती फायदा झाला याची बेरीज केलीच नाही आहे।
जो हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाला तो तर शहरासाठी राहणारच आहे, म्हणजे दूरगामी याचा फायदा होणार आहे. आणि यालाच सर्वांगीण विकास म्हणतात, जो नाशिकचा कुंभमेळ्यामुळे होणार आहे. आणि तुम्हाला याबद्दलही थोडासा विचार केलाच पाहिजे की मेळ्यामध्ये जे लोक येणार आहेत, जे भक्तजन येतील, ते फक्त मेळ्यामध्येच राहणार असं नाही आहे. जिल्ह्यातल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांनासुद्धा ते लोक भेट देतीलच, म्हणजे तिथल्याही स्थानिक लोकांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि एका प्रश्नाबद्दलही लोकांना थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येतं तेव्हा सर्व कामं बंद करून तुम्ही त्या संकटाला सामोरं जाता, की तुमची इतर कामंही मॅनेज करत त्या संकटाला कमी करण्याचा प्रयत्न करता. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट आलं आहे हे सर्वांना मान्य आहे, मीही मान्य करतोय. त्यासाठी राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करते. प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर आहेच. पण एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे हजार अजून कामं आहेत, ज्या कामांकडे पाहतानाच शेतकऱ्यांची मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर संकट आलं म्हणजे राज्य सरकार सर्व कामं बंद करेल हे शक्य नाही आहे. शक्तिपीठ महामार्ग नको, कुंभमेळा नको, संघाचा दसरा मेळावा नको, या अशा गोष्टी संकट आल्यावर होत नसतात. कारण आपण नेपाळ, बांगलादेश अशा प्रकारचे छोटे देश नाही आहोत की संकट आलं की पूर्ण अर्थव्यवस्था ही कोलमडून पडेल. आपलं राज्य, आपलं देश इतकं मोठं आहे की एका ठिकाणी अडचण आली की बाकीचं राज्य आपल्या नियोजनाप्रमाणे चालत असतं. आणि त्यामुळेच आपली अर्थव्यवस्था सुरक्षित आहे. आणि आता याच विरोधकांचे तर्क BJPद्वारे यांच्याकडे परत फेकले जात आहेत, तेव्हा संजय राऊतांचं पितळ उघडं पडतं आहे. BJPच्या प्रवक्त्यांनी फार एक साधी गोष्ट संजय राऊतांना बोलून दाखवली. ते म्हणाले की संघाच्या दसरा मेळाव्याची जर त्यांना इतकीच ईर्ष्या होत असेल आणि शेतकऱ्यांची चिंता असेल तर मग मुंबईत उबाटा गटाचा जो दसरा मेळावा होणार आहे त्याला रद्द करून त्याचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना का नाही देत. त्यावर संजय राऊतांनी फार रोचक उत्तर दिलं. ते म्हणतात की दसरा मेळावा ही ठाकरे कुटुंबाची परंपरा राहिलेली आहे. मुंबईच्या दसरा मेळाव्यात मराठी माणूस एकत्र येऊन त्याचा राजनैतिक एक अजेंडा सेट केला जातो. मग संजय राऊतांना मला हे म्हणायचं आहे की संघाच्या दसरा मेळाव्यात काय गोट्या खेळल्या जातात का? कारण वर्षातून एकदा संघाचे स्वयंसेवक आणि हिंदू विचारवंत देशभरातून नागपुरात जमा होतात. पुढच्या वर्षी काय करायचं आहे, आपली वाटचाल काय असणार आहे याविषयी चर्चा होते. आणि तुम्ही कधीही पहा, महाराष्ट्रावर संकट आलं की या लिबरल सेक्युलर लोकांचा डोळा फक्त हिंदू सणांवरच असतो. नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा करू नका हे म्हणणारे सुद्धा याच टोपीबाज गँगचे सदस्य आहेत. उद्धव ठाकरे आज जे मुख्यमंत्र्यांना इतकं ज्ञान देत आहेत ते शेतकऱ्यांना भेटण्यासाठी स्वतः खाजगी जेटमध्ये गेले. त्या जेटमधून उतरल्यावर मर्सिडीज वापरली आणि शेतकऱ्यांना भेटायला गेल्यावर 1 रुपयासुद्धा दान म्हणून दिला नाही. आणि तेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आपला दसरा मेळावा साजरा करण्यासाठी 63 कोटी रुपये खर्च करतील, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मेळावा रद्द करावा तर संघाने. आणि यालाच उच्च कोटीचं दुटप्पीपणा म्हणतो. आणि दुसऱ्या शब्दात या लोकांना आपण टोपीबाजसुद्धा म्हणू शकतो. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.